श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी, म्हणजे अगदी परवाच आहे. तर धनतेरसच्या दिवशी आपल्याला धण्यांचा एक उपाय बघायचा आहे. 3 वेगवेगळे आपण उपाय बघणार आहोत. हे उपाय केल्याने कुठेतरी आपलं जे गुड लक आहे, आपलं जे लक आहे ते आपली साथ देऊ लागेल. बऱ्याच वेळेला बघा आपल्याला सतत आर्थिक नुकसान होतं धनप्राप्तीच्या, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काही मिळकत होईल, काही कमाई होईल अशा संधीच आपल्यापर्यंत येत नाहीत. आपल्याला जर संधीच मिळाल्या नाही तर आपण त्याच्यावर चालू कसं आणि आपल्याला त्यातून फायदा होईल कसा. त्यामुळे धनप्राप्तीच्या संधी निर्माण होण्यासाठी हा उपाय आपल्याला मदत करेल. त्याचबरोबर सतत आर्थिक नुकसान होत असेल, उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, नोकरीमध्ये आपली प्रगती होत नसेल, त्याचबरोबर आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय पण नशिबाची साथ मिळत नसेल, तर हे उपाय जे आहेत ते आपल्याला धनतेरसच्या दिवशी नक्की करायचे आहेत, जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत राहील. तर आणि अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत. खूप काही खर्च नाही, विना खर्चिक असे उपाय आहेत. या धनतेरसच्या दिवशी बघा धणे तर आपण खरेदी करणारच आहोत, तर मग ते आणलेल्या धण्यांचाच आपल्याला हे उपाय करायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की धनतेरसच्या दिवशी आपण पूजा करताना गुळ आणि धण्यांचा तर नैवेद्य दाखवतच असतो. त्याचबरोबर जिथे माता लक्ष्मीचा आपण फोटो ठेवलेला आहे किंवा मूर्ती ठेवलेली आहे धनतेरसच्या पूजेमध्ये, तिथे समोर आपल्याला अगदी मुठभर का होईना धणे एका वाटीमध्ये माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचे आहेत. तुम्ही वाटीत ठेवू शकता, पेपरवर ठेवा, लाल कपड्यावर ठेवा, प्लेटमध्ये ठेवा, कशातही ठेवा, पण थोडेसे मुठभर धणे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि आता आपली धनतेरसची पूजा झाली, त्यानंतर धनतेरसची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ते जे धणे आहेत तुम्ही कशामध्ये ठेवलेले आहेत ते तुम्हाला जर मुठीत घेता आले तर तुम्हाला मुठीत घ्यायचे आहेत, किंवा वाटी, प्लेट, पेपर ज्याच्यावर कशावर ठेवलेले आहेत ते थोडंसं समोर घ्यायचं आपला, आणि आपला जो उजवा हात आहे तो आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे. उजवा हात त्याच्यावर ठेवून किंवा मुठीमध्ये ते धणे आपल्या धरून आपल्याला 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. मी धनतेरसची पूजा कशी करावी यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणता येत नसेल तर विष्णू सहस्त्र नामावली म्हणू शकता. विष्णू सहस्त्र नामावली शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल. कारण आपण बघा पैशासाठी माता लक्ष्मीची उपासना करतो, पण माता लक्ष्मी चंचल आहे. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्र नामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र यापैकी आपल्याला कुठलंही एका स्तोत्राचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणू शकता किंवा संस्कृत म्हणू शकता, कोणतंही म्हटलं तरीही चालेल. आता आपण हे सेवा जी आहे ती आपली झाली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ती वाटी जी आहे ती परत समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो वगैरे आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे. त्यातील थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपली मनोकामना बोलून की माझ्या घरामध्ये जे काही धन येत आहे ते स्थिर राहावं, त्यामध्ये वाढ व्हावी, धनप्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत, उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा, किंवा अजून तुम्हाला जे काही वाटतं की माझ्या घरामध्ये मला अशी अशी प्रगती हवी आहे ते बोलायचं आहे धनासंबंधित. आणि ते धणे जे आहेत आपल्या तिजोरीमध्ये किंवा एखादा डब्बा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता, पैसे सोनं ठेवायचं तिथे तर आहेच, पण जिथे कुठे आपण पैसे ठेवतो ज्याच्यामध्ये काही चेंज पण असावं, चेंज म्हणजे काय, सिक्के पण काही असावेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यातले थोडेसे धणे घ्यायचे आहेत आणि त्या डब्यामध्ये टाकायचे आहेत, जे की माझ्या पण आहेत. आणि जिथे आपलं सोनं वगैरे आपण वेगळ्या काही डब्यामध्ये वगैरे ठेवत असू ते जे सोनं जिथे आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडेसे धणे टाकायचे आहेत. आणि आता या दिवशी काय करायचं की रात्री आपण सोनं आणि जिथे पैसा आहे, रोकड आहे, तिथे आपण धणे टाकले. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की जे माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेले जे धणे आहेत त्यातील थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये एखादी कुंडी तुम्ही बघा, नसेल तर कुंडी आणायची आहे, त्याच्यामध्ये चांगली माती भुरभुरीत करायची आहे आणि काही धणे त्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत, त्याची काळजी घ्यायची आहे असं म्हटलं जातं. आणि जवळजवळ बरेच जण हा उपाय प्रत्येक वर्षी करतात.
हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेले जे धणे आहेत ते कुंडीमध्ये टाकायचे. असं म्हटलं जातं की जसं जसं हे धणे उगवतील त्याची कोथिंबीर तयार होईल, तशी तशी आपल्या मागचे जे आर्थिक नुकसान आहेत, आर्थिक संकट आहेत यांचा नाश होतो आणि धनप्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी खुले होतात आणि अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर्य राहतं. बरेच जण हा उपाय करतात, तुम्ही नक्कीच करा. त्याची काळजी अगदी व्यवस्थित घ्या की त्यातून कोथिंबीर ही उगवायला हवी. आता त्यातून कोथिंबीर उगवल्यानंतर ती जी कोथिंबीर आहे ते सात्विक जेवण बनवण्यासाठी आपण आपल्या जेवणामध्ये वापरू शकतो. पण त्या बियांपासून त्याला अंकुर फुटून वरती झाड उगवणं, ते कोथिंबीर उगवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं जसं म्हणजे त्याला अंकुर फुटणं, ती कोथिंबीर मोठे होणं, तसं तसं आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होत जाते आणि अलक्ष्मी जी आहे ती आपली पाठ सोडून जाते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे सगळं झाली की आपण आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवून की मी कशासाठी हे धणे रोवत आहे. फक्त घेतले धणे कुंडीमध्ये टाकले आणि एकदा लावून दिले असं नाही. त्याला आपण इंटेन्शन टाकून ते त्या मातीत धणे टाकायचे आहेत, रोवायचे आहेत आणि त्याचं जे झाड रोज आपल्याला त्याला पाणी वगैरे घालताना पण आपलं इंटेन्शन जे आहे ते नक्कीच लावायचं आहे. हा झाला दुसरा उपाय. आणि तिसरं म्हणजे की जे धणे आहेत त्याची आपण धणे पावडर, थोडेसे उरलेले धणे आहेत त्याची आपण धणे पावडर बनवू शकतो आणि ती आपण आपल्या घरामध्ये जे काही स्वयंपाक वगैरे कशामध्ये ते धणे वापरू शकतो. म्हणजे आपल्या खाण्यामध्ये प्रसाद म्हणून आपलं गुड लक. बऱ्याच वेळेला बघा आणि जे आपण धन्वंतरी देवतेला सुद्धा नैवेद्य म्हणून धणे दाखवलेले आहेत ते आणि हे मिक्स करायचे, याची पावडर बनवून आपल्या खाण्यात वापरायची आहे. आरोग्यासाठी उत्तम. सगळ्यात मोठं धन आपण म्हणतो बऱ्याच वेळेला आपलं आरोग्य आहे, तर आरोग्य उत्तम राहावं, आपलं हे धन चांगलं राहावं यासाठी काही भाग हा आपल्याला खाण्यासाठी वापरायचा आहे, सात्विक जेवणासाठी. तर या पद्धतीने हे जे धण्याचे उपाय आहेत ते आपल्याला या धनतेरसच्या दिवशी करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.